त्र्यंबकेश्वर आणि परिसरात भगवान श्री दत्तात्रेयांचा जन्मोत्सव सोहळा साध्या पद्धतीनं कोविड नियमांचं पालन करत मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न करण्यात आला. ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये भगवान दत्तात्रेयांच्या दर्शनाचा भाविकांनी लाभ घेतला. विविध ठिकाणच्या ध्वनिक्षेपकांवरून ऐकू येणाऱ्या दत्तगीतं, अभंग आणि स्तोत्रांमुळे वातावरण भरून गेलं होतं. जन्मोत्सवानिमित्त घराघरांमध्ये सुरू असलेल्या श्री गुरुचरित्र पारायणामुळे परिसरात चैतन्याचं वातावरण निर्माण झालं होतं. नीलपर्वतवरील श्री पंचायती जुना आखाड्याची इष्टदेवता भगवान दत्तात्रय असून या निसर्गरम्य ठिकाणी सुंदर असं दत्तात्रयांचं मंदिर आहे. सनईचा मंजूळ स्वर, घंटानाद, डमरूनाद, शंखध्वनी आणि ढोलांच्या गजरामध्ये आणि भगवान दत्तात्रेयांच्या जयघोषात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त विश्वकल्याणार्थ श्री दत्त यागाचं आयोजन करण्यात आलं होतं. आखाड्याचे संरक्षक हरिगिरीजी महाराज हे सध्या हरिद्वार इथं असून त्यांच्या सूचनेनुसार पूजन सोहळा संपन्न झाला. प्रातःकाळी भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीला लघुरुद्र अभिषेक, आखाड्याची मुख्य देवता शस्त्र देवतेला अभिषेक पूजा करून नूतन वस्त्र परिधान करण्यात आलं. पूजेचे पौरोहित्य आखाड्याचे वंश परंपरागत उपाध्ये वेदमूर्ती त्रिविक्रम शास्त्री जोशी, अभिषेक चांदवडकर, निनाद शिखरे यांनी केलं. यावेळी श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे सचिव महंत पद्मानंद सरस्वती, सचिव महंत वासुदेव यतीजी, ठाणापती विष्णुगिरीजी महाराज जयगिरी, शरणानंदगिरी तसंच अन्य आखाड्याचे साधू महंत उपस्थित होते. सायंकाळी जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. भगवान दत्तगुरूंची त्यानंतर आरती करण्यात आली. यावेळी श्री निलांबिका देवीचे पुजारी सतीश शास्त्री दशपुत्रे, वेदमूर्ती कृपेश भट, सुरसनाईचे सेवा देणारे चंद्रकांत मोरे यांसह भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हरिओम सेवा समितीच्या वतीनं सालाबदाप्रमाणे अमृत कुंभ संकुल परिसरात औदुंबर दत्त मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. रामभाऊ परदेशी यांनी सपत्नीक सत्यनारायणाची पूजा करण्यात आली. पौरोहित्य वेदमूर्ती संकेत कुलकर्णी यांनी केलं. बस स्थानक चौक मित्रमंडळाच्या वतीनं बस स्थानकातील श्री दत्त मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या 39 वर्षांपासूनची इथली जन्मोत्सवासाठी मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि शांतता समिती सदस्य नबीउद्दीन शेख यांचं मोलाचं सहकार्य असतं. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाहतूक नियंत्रक साळवे, बेंडकोळी, जाधव तसंच परिसरातील व्यावसायिक दीपक चौधरी, मंगेश सोनवणे, नामदेव काकवीपुरे, विकी राऊत, राजू खाटेकडे, नितीन सोमवंशी, दीपक निकम, पोपट गारे, हेमंत रोकडे, विठ्ठल आहेर यांनी विशेष परिश्रम घेतले. नगरसेवक दीपक लोणारी यांच्या निवासस्थानी 150 वर्षांपासून श्री दत्तात्रेयांचं स्थान आहे. इथंही जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तीर्थराज कुशावर्तावर प्राचीन दत्त मंदिरामध्ये संतोष भुजंग आणि परिवारानं आणि मित्रमंडळाच्या वतीनं जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येक दत्त मंदिरामध्ये जन्मोत्सवासाठी भाविकांनी सुरक्षित अंतर राखत गर्दी केली होती. ठिकठिकाणी महाप्रसादाचं यावेळी वाटपही करण्यात आलं. वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर.